मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची जिद्द हीच माणसाला समोर नेण्याची एक मोठी ताकद आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, कशात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर मंडळी, कालचा लग्नाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि हे आधीचेच व्हिडिओज आहेत जे की मी आता एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लग्न झाल्यानंतर मग आम्ही निघालो होतो गावाला जायला. तर मी बडे मम्मीकडे जाणार होती, कारण भरपूर वर्ष झाले होते की मी बडे मम्मीकडे गेलेली नव्हती. सो बडे मम्मी लग्नाला आल्या होत्या, तर त्यांच्यासोबतच मी त्यांच्या गावाला चंद्रपूरला जाणार होती. आणि इकडे रुचू डुगूला झोपवत होती. आणि ना, प्रत्येकाला ना एक बहीण तरी द्यावी देवानी. मलासुद्धा एक खूप चांगली बहीण मिळालेली आहे, लाखात एक. ती असली ना तर मला अजिबात कुठल्या गोष्टीचा टेन्शनच नाही राहत. डुगूची सर्व काळजी घेते, सगळं काही व्यवस्थित त्याचं सगळं करते, त्याला झोपायचं, जेवणाचं. म्हणजे ना, मला असं कुठल्या गोष्टीचं टेन्शनच राहत नाही. मला काय बोलायचं ते तुम्ही जे कोणी लेडीज बघत असेल व्हिडिओज तर ते समजू शकतच असेल. त्यानंतर ना मग मी खूपच थकलेली होती, त्यामुळे डुगूचीसुद्धा झोप वगैरे झाली आणि मग तो माझ्याजवळ आला. मी थोडीशी लेटून गेली होती, कारण खूप कंबर वगैरे दुखत होती, खूप बॅक पेनचा त्रास होत होता. त्यामुळे मग मी अशी लेटलेली होती आणि डुगूची इकडे ना मस्ती सुरूच होती. मग त्यानंतर बडे मम्मीकडे गेला आणि ट्रेन इकडे ना सगळी खाली होती, तर त्यामुळे तो इकडे जायचं तिकडे जायचं असं त्याचं सुरू होतं. तर इथे बघा आजी आणि नातूची कशी मस्ती सुरू होती. तर आणि डुगू ना कोणाच्या कपाळाला टिकली वगैरे असली ना तर तो लगेच काढून घेतो. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कोणाकोणाची मुलं असे करतात जे आपल्या कपाळाला वगैरे टिकली असली तर काढून घेतात. माझा पण मुलगा असाच आहे, कोणा कपाळाची टिकली काढून घेतो. मैत्रिणींनो, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो चंद्रपूरला. खूप वर्षानंतर आलेली होती चंद्रपूरला. सगळं वेगळं वेगळं वाटत होतं इथे. काहीतरी मी जेव्हा अनमॅरिड होती तेव्हा माझं लग्न व्हायचं होतं ना, तेव्हाच मी इकडे आलेली होती. त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीच्या मुलीच्या बारशाला आली होती आणि त्यानंतर आता डायरेक्ट तर माझ्या मुलालाच घेऊन मी जात आहे बडे मम्मीच्या घरी. माझं कसं एज्युकेशन बाहेर असल्यामुळे, माझी ड्युटी बाहेर असल्यामुळे माझं काही जास्त रिलेटिव्सच्या घरी जाणं येणं होत नव्हतं. आता सध्या मी कशी घरी आहे, जॉब नाही सुरू, त्यामुळे आता तरी म्हणजे जायला मिळत आहे. तरी मी जास्त काही जात नाही, कारण छोटंसं बेबी असल्यामुळे कुठे जायचंही म्हटलं ना तर खूप कंटाळवाणं वाटते. आणि त्यानंतर छोट्या बेबीला त्याची तब्येत वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एक आईला विचारच करावा लागतो. त्यानंतर ॲटो वगैरे पकडलो रेल्वे स्टेशनवरून आणि निघालोत मग आम्ही बडे मम्मीच्या घरी. तर इथे ना काहीतरी म्हणजे प्रोग्राम होतं, गुरु नानक जयंती होती त्यावेळेस, हो असंच काहीतरी होतं वाटते. तर इथे ना ट्रॉफिक जाम झालेला होता. त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलोत बडे मम्मीच्या घरी. आणि हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. तर मी डायरेक्ट म्हणजे दोन्ही व्हिडिओज कंबाईन करत आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ मस्तपैकी एन्जॉय करा. आणि हा आहे माझ्या बडी मम्मीचा घर. ते लोक इकडे दुर्गापूरला राहतात. ओके. नमस्कार मंडळी, स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आता आम्ही आलेले आहोत बडे मम्मीच्या घरी. तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी नक्की शेअर करणार. आता भरपूर दिवस झाले होते की व्हिडिओज काही अपलोड केलेलेच नाही आहे आणि शूट पण केलेलं नाही आहे. लग्नामध्ये इतकं बिझी की तिथे शूट करायलाही टाईम भेटत नव्हता आणि माझं मोबाईलचं पूर्ण स्टोरेज हे झालेलं होतं, फुल झालेलं होतं. त्यामुळे व्हिडिओज काही मी शूट केलेलेच नाही. जितकं जमत होतं तितकं शूट करत होते. आणि भरपूर सारे व्हिडिओज असे पेंडिंग आहेत माझे, ते एडिट करून अपलोड करायचे आहेत. तर आता मी आलेली आहे चंद्रपूरला बडे मम्मीकडे. तर मग म्हटलं चला थोडंसं शूट करावं. तर मंडळी, तुम्ही कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि दिवाळी कशी झाली? मस्तच झाली असेल ना. आणि मी तर मस्त एन्जॉय करत आहे इकडे दिवाळी वगैरे. दिवाळी एन्जॉय केली, आईकडे आली, त्याच्यानंतर लग्नाला, मग आता इकडे बडे मम्मीकडे. सो माझं इकडे तिकडे फिरणं सुरू आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. छोटे मोमेंट्स शेअर करणार मी. तर मी ना इकडचं वातावरण दाखवते, मस्त आहे. डुगू हे बघा इथे किती छान फ्लॉवर्स लागलेले आहेत. तर हे जास्वंदाचं फ्लॉवर बघा, मस्त असं फुल आहे लागलेलं. ए डुगू, तिकडे नको जाऊ बेटा, इकडे ये. हे बघा बडे मम्मीच्या घराच्या समोरचं हे आहे, अंगण आहे. मस्त इथे झाडं वगैरे लागलेली आहे, फुलांची झाडं.
ते वालाचं झाड लावलेलं आहे इथे बडे मम्मीनी. हा कसला फुलांचं झाड आहे तर कमेंट करून नक्की सांगा. ओके, चला चला चला. इकडे कोणीच नाही आहेत, कुठे गेले तर माहिती नाही. ते डुगूना फोन बघत होता. डुगूसाठी डाळ भात बनवत आहे आता. डाळ भात बनवलं की मग मी त्याला चारते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. ती अशी पहाडी दिसते, मी तुम्हाला दाखवते. बघा ही पहाडी. त्या अनुपमाला म्हणते. अनुपमा त्याची मम्मी दिसत असेल आणि अनुपमाला मम्मी म्हणते आणि ते दुसरा हिरोला कार्तिक म्हणते. कोणत्या हिरोला? कार्तिक कुठे? डुगू कार्तिक कुठे आहे? डुगू कार्तिक कुठे आहे? बाबा कुठे? बाबा. डुगी बघा मला किती परेशान करते. डुगी हे डुगी खूप बदमाश झाली. हे डुगी बापरे. आताच जेवण केलं ना डुगू? कशाला करतो एवढे बदमाश का? हे बघा माझी पाग हे पाग मला पाग आई गो माग. इतको बदमाश झाला डुगू. भयंकर भयंकर बदमाश काय करतो. अगं बाई अगं बाई अगं बाई. त्यानंतर ना आम्ही इव्हनिंगला सगळेजण बसलेले होतो, बहिणी वगैरे. आणि आम्हा सगळ्या बहिणींची ना इतकी मस्ती सुरू होती. तर बघा समोर जाऊ दे म्हणे गाणं गेला. पाय आता हिचे रील्स पाय आणि हिचे फॉलोअर्स पाय. आणि माझी रील्स पाय आणि माझी अरे बापरे. हा रील बनवायसाठी तिने पूर्ण दिवस लावून टाकलं होतं तिने. अरे ते फोटो कट 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 लावते होते ते मराठी. याने बॉटल कुठे ठेवली का तू त्याची? असं आता काय बाई रुचू गोविंदा हा व्हिडिओ बनवत होता ना काय हात बरोबर. हे आईचं कार्टून सुरू झालं. मग अशी केली असणार. तर ना आम्ही 6 बहिणी आहोत. त्यामधल्या 4 बहिणी म्हणजे माझ्या मोठ्या वडिलांच्या मुली आणि आम्ही दोघी बहिणी. तर अशा आमच्या खूप मस्त्या असतो. सगळेजण आम्ही भेटलो ना तर खूपच मस्ती करत असतो. बापरे इतकं चेंगडाचेंगडी असते ना की सांगूच नका. एकदम जल्लोषच असतो आमच्या घरामध्ये. आणि त्यानंतर ना बडे मम्मी म्हणत होती की कुमुदच्या लग्नाचा अल्बम बघते का म्हणून. तर मग मी अल्बम बघायला सुरुवात केली. आणि बघा मी कशी दिसत होती तर एकदम बारीक बारीक दिसत होती ना. आणि ही माझी मोठी बहीण आहे कुमुद. म्हणजे आमच्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. तरी पण तरी 5-6 महिन्याचा फरक येतो. तर इतकाच डिस्टन्स आहे. पण ही घरातली मोठी बहीणच आहे ना आमच्या. तर अशा प्रकारे ना तिचा लग्नाचा व्हिडिओ बघा तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करत आहे. कुमुद बघशील व्हिडिओ. आणि ना मस्त असे छान छान फोटोज आलेले आहेत. आणि हे आमचं सहकुटुंब सहपरिवार सगळा. आणि हे आमचे जिजाजी. तर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलाही सुद्धा विसरू नका. आणि बघा माझा लुक बघा कसा. तर मी मस्त लेहंगा वगैरे घातलेला होता.
आणि त्यानंतर ना असं सहपरिवार भेटल्यानंतर खूपच मजा येत असते. आमचा परिवार खूप मोठा आहे. इकडे सुद्धा म्हणजे सासरी पण परिवार मोठाच आहे, पण माझा माहेरचा परिवार खूप असा मोठा आहे. खूप चेंगराचेंगरी असते, मस्ती असते आणि सगळे जेव्हा भावंडं भेटतो ना तर तेव्हा तर खूपच म्हणजे खूप मज्जा करत असतो आम्ही. सॉरी या सारखं एक शब्द निघत असेल, पण ती माझी एक्साइटमेंट आहे. सो त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी आणि तुम्ही समजू शकालच माझी काय एक्साइटमेंट आहे तर. आणि ना इथे कार्तिक पण आहेत, तर कार्तिकचा पण फोटो बघा. कार्तिक असे दिसत होते तर तुम्हाला दाखवते. आणि हे दोघं जण ब्युटिफुल कपल. तर अशा प्रकारे आमचा कुटुंब आहे. एक मी तुम्हाला दाखवेलच. आता जस्ट ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे मी. सध्या जस्ट घरी राहते ना, त्यामुळे हे ब्लॉग्स वगैरे बनवत असते आणि एक मेमोरी म्हणून की आठवण राहावी ह्या सगळ्या गोष्टीची. सो त्यामुळे मी व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलेला आहे. आणि हे आमचे कार्तिकराव बघा आणि बाजूला मी. सो आम्ही कसे दिसत आहोत दोघेजणं. आम्ही आधी खूप बारीक होतो, आता माझी आफ्टर डिलेवरी मी थोडी मोठू झालेली आहे. सो मंडळी, हा माझा भाऊ, बहीण, रुचू, माझ्या आत्याचा मुलगा, माझे मामा, माझे आई वडील, हे काही फोटोज अशा डबल झालेले आहेत. तर बडी मम्मीला तेच सांगत होती काही फोटोज डबल झाले आहेत म्हणून. माझी आई इकडे, माझे वडील जेवण वगैरे करत आहेत तर बघा. आणि हे दोघेजण एकमेकांना जेवण चालून देत आहेत. तो मंडळी, असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. बाय.